परळीमध्ये गोवर्धन महाराज यांची पुरणपोळीची पंगत या ठिकाणी सुरू आहे आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महिला भाविक जे आहेत ते या महापंक्तीचा आस्वाद घेत आहेत। मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय वेगळी चव आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही आस्वाद घेत असताना पुरणपोळीचा, मात्र इथली चव काय वेगळी? खूप छान, एकदम छान। महाराजांच्या कृपेने खूप छान लागते सगळा प्रसाद। किती वर्ष झालं या कार्यक्रमाशी तुम्ही जुळला गेलाय? पंक्तीचा मी यावर्षीच आलेले आहे, पण सगळे सांगतात की खूप वर्षापासून करतात हे कार्यक्रम, काही पण कमी पडत नाही। या इथं येण्याच्या अगोदर पण तुम्हाला या कार्यक्रमाची चर्चा वारंवार पाहायला मिळायची? हो, वारंवार पाहायला मिळायची। पहिलाच योग आला आज या कार्यक्रमामध्ये सहभागी? हो हो, आजच पहिला वेळ। आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। इकडे आजी आहेत। आजी, किती वर्षापासून या कार्यक्रमाशी जुळला गेलायत, या महाप्रसादाचा आस्वाद घेत? आपल्याला काय माहित, 2 वर्षातून आली आधी काही माहित नाही। काय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तूप कधी पंक्तीमध्ये कधी घेतलं का? कधी त्याचा आस्वाद घेतला का? काही पहिलीच पंगत आहे तुम्ही आतापर्यंत जेवढ्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला एवढ्या, म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये फक्त एवढीच मोठी पंगत? हो हो हो, एवढीच मोठी पंगत, आनंद आहे। चव बाकी इतर कोणत्या ठिकाणी भेटली नाही? नाही नाही, इथंच भेटली। परळीच्या पावन नगरीमध्ये ही महापंगत या ठिकाणी पार पडती। आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय प्रतिक्रिया, काय ही चव घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया, कसा आहे जेवणाचा आस्वाद ह्या महापंक्ती? चांगले चव ही चव कधी या अगोदर कोणत्या कार्यक्रमामध्ये घेतली का? येत नाही, ह्याच असल्याच कार्यक्रमामध्ये किती वर्ष झालं या कार्यक्रमाला येता तुम्ही? मी 5-6 वर्ष झाले ते हमेशाच। भाविकांची संख्या वर्षानुवर्ष वाढायला लागली का इथं कार्यक्रम? वाढती भाविकांची संख्या। पहिल्यांदा किती भाविक यायचे असं काही अंदाजा लावू शकाल का तुम्ही? अंदाजा तेवढा काही बघितलं नाही, पण खूप संख्या येते, म्हणजे 10-11 वाजेपर्यंत चालूच राहतात माणसं। प्रत्येक येणारा भाविक जे आहे ते स्वइच्छेने येतोय। पुरणपोळी बनवण्यापासून ते वाढण्यापर्यंत कुणीही पैसे मागत पण नाही, घेत पण नाही असं माहिती, त्याच्यामध्ये काय सत्य त्याच्यामध्ये आहे का? ते हो, खरंय, सगळे स्वयंसेवक म्हणून हो काम हो करतात. हो। ओके, धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र या महापंक्तीचा, या पुरणपोळीच्या महापंक्तीचा आस्वाद जे आहे ते परळीतील महिला भाविक मोठ्या प्रमाणामध्ये घेत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात, मात्र आत्तापर्यंत जेवढ्या काय आपण प्रतिक्रिया घेतल्या ते एक आगळी वेगळी पुरणपोळीची पहिली पंगत त्यांच्या जीवनामध्ये आणि वेगळा आस्वाद जो आहे तो त्यांना या ठिकाणी मिळत असल्याच्या प्रतिक्रिया दरम्यान त्यांच्या म्हणजे प्रतिक्रियातून आपल्याला ते व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळतंय। आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करू किती वर्षापासून या महापंक्तीचा आस्वाद घेत आहेत? 2-3 वर्षापासून। 3 वर्षापासून। दिवसेंदिवस म्हणजे वर्षानुवर्षे या महापंक्तीला भाविकांची संख्या वाढती का कमी होती? वाढती। काय म्हणजे खूप म्हणजे खूप महिन्यापासून ह्या पंक्तीची आतुरता लागलेली असते कीर्तन ऐकण्यासाठी महाराजांचं वगैरे? महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी। अशी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये पुरणपोळीची पंगत, अनलिमिटेड तूप, कधी अशी पंगत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी पाहिली? नाही, वीज पंगत। फक्त परळीमध्ये पहिल्यांदाच होत? हो, तेरडुकीला एक। धन्यवाद। येत असलेल्या प्रतिक्रिया काय, घरगुती आमटीची चव आणि इथली चव काय वेगळी? इथं चांगली आहे चव, इथं चांगली आहे। म्हणजे यासारखा आस्वाद कुठंच नाही? खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्की समजलं असन। आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय तुमची साऊंड सिस्टीम आहे, नेमकं चार्जेस वगैरे घेता का नाही? मी गेल्या 10 वर्षापासून इथं येतोय कार्यक्रमाला आणि 2019 पासून मी आपल्या इथं जगमित्र नागा सोहळा आणि तेरला संत गोरोबा काका सोहळ्याला 1 रुपयाही न घेता निःशुल्क मी सेवा महाराजांची करतोय। 1 रुपया साऊंड सिस्टीमला घेत नाही। तर असे स्वयंसेवक खूप आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी चालतो। जेवढं पाहिजे तेवढं तूप या पंक्तीमध्ये भाविकांना खाण्यासाठी मिळतं आणि असा आस्वाद जो आहे तो कुठंच भेटत नाही अशा येत असलेल्या प्रतिक्रिया। मात्र जिकडं आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहतोय तिकडं हे सगळे भाविक जे आहेत ते या महापंक्तीचा आस्वाद घेत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मोठा प्रतिसाद या परळीच्या पावन नगरीमध्ये गोवर्धन महाराज यांच्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत असल्याचं पाहायला मिळते आणि आस्वादही मोठ्या प्रमाणामध्ये या पंक्तीचा घेत असल्याचं भाविकांकडून आपल्याला पाहायला मिळतंय।
आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या आलेल्या आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, परळी.